नावाप्रमाणे जळगाव सुवर्णनगरी करण्यासाठी एक संधी द्या, जयश्री महाजन यांचे प्रतिपादन। जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक 14 मधील प्रचाराची प्रभावी सुरुवात केली। विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेचा शुभारंभ केला। या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जयश्री महाजन यांनी जळगाव शहरातील विविध समस्या, अपूर्ण विकास कामे आणि नागरिकांच्या अपेक्षांवर संवाद साधला। जयश्री महाजन यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान नागरिकांनी जळगावच्या अपूर्ण विकासाबाबत असंतोष व्यक्त केला। पाणी पुरवठ्याच्या समस्यांपासून रस्त्याच्या दुरावस्थेपर्यंत पायाभूत सुविधांच्या उणीवांबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अनेक नागरिकांनी विद्यमान आमदारांवर आरोप करत सांगितले, गेल्या काही वर्षात आमच्यासाठी फक्त आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणताही बदल झाला नाही। केवळ कोटीच्या कोटी निधीची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात शहर विकास दिसत नाही। या पार्श्वभूमीवर मात्र यावेळी आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे ठामपणे सांगत नागरिकांनी जयश्री महाजन यांच्यावर विश्वास दाखविला। नागरिकांशी संवाद साधताना जयश्री महाजन यांनी सांगितले, आपल्या शहराचा विकास थांबला आहे, अंधार कायम आहे। अंधार दूर करण्यासाठी आपल्या मुलांना इथेच रोजगार मिळणे तर दूर, पण मोठमोठ्या कंपन्यांमधील स्थानिकांना नोकरीवरून काढले जात आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुन्हा जळगाव सुवर्णनगरी म्हणून जगासमोर येण्यासाठी मशाल या चिन्हासमोर बटन दाबा, भूतकाळातील चुका टाळा आणि आम्हाला एक संधी द्या। एक संधी मिळाल्यास जळगावच्या प्रत्येक प्रभागात विकासाचा प्रकाश पोहोचू। तुमचा विश्वास आणि साथ हीच आमची ताकद आहे। आम्ही जळगावला सुवर्णनगरी बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत। एकदा संधी दिल्यास तुमच्या समस्या सोडवण्याचे वचन देते। जयश्री महाजन यांच्या भावनिक आव्हानाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांच्या सभेत उत्साही नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख नीता सांगोळे, मंगला पाटील, जया तिवारी आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता। जयश्री महाजन यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या आजच्या प्रचार दौऱ्यातील उत्स्फूर्त गर्दीवरून स्पष्ट होते। जयश्री महाजन यांचा प्रचाराचा मुख्य उद्देश नागरिकांच्या थेट समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यावर आधारित आहे। त्यांच्या मोहिमेत महिलांचा सहभाग विशेषत्वाने दिसून आला। यावेळी पत्रकारांशी बोलताना जयश्रीताईंच्या रूपाने आम्हाला एक प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळाले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। यावेळी जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची आशा जळगावकरांनी व्यक्त केली। जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याने राजकीय वर्तुळ चर्चेला उधाण आणले असून जळगावच्या आगामी निवडणूक चुरशीची व तुल्यबळ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे।